बाजारापर्यंत जाणारा आणि आठवडी बाजार मैदानापर्यंत जाणारा हा 10 मीटरचा रस्ता असून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहेत। रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, पाणी साचलेलं आहे। आठवडी बाजाराचे लोक याच रस्त्यावर भाजीपाला विकण्यासाठी वगैरे बसतात। नागरिक याच रस्त्यावर भाजीपाला खरेदी करतात। येथील व्यापारी बंधू जे आहेत माझे, हे व्यापारी बंधूही या भागामध्ये व्यवसाय करतात। रस्ता खराब असल्यामुळं येथील व्यापाऱ्याची फार दुरावस्था होत आहे, मार्केटची सुद्धा दुरावस्था होत आहे। गाळे अनेक आपण पाहत आहोत की पलीकडचे गाळे भाड्याने आहेत, परंतु ते गाळे रिकामे आहेत, त्याला भाडे करू लाभत नाही कारण रस्त्याची दुरावस्था आहे। तरी माझी नगरपालिका मुख्य अधिकारी शिव मॅडमला अशी विनंती आहे की आपण हा जो रस्ता आहे आंबेडकर चौक ते जिजाऊ चौक असा जाणारा 10 मीटरचा रोड आहे, हा रस्ता त्वरित आपण अंदाजपत्रक त्याचं मंजूर करून या रस्त्याचं काम मार्च एंड पूर्वी पूर्ण करावं, जेणेकरून या कळंबवासियाचे जे नागरिक आहेत त्यांना दिलासा भेटेल, इथे व्यापाऱ्याला दिलासा भेटेल आणि सगळ्यांचा त्रास कमी होईल। याचा लवकरात लवकर नगरपालिकेने पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करावा आणि सगळ्यांना दिलासा द्यावा, एवढीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करत आहोत। आपलं अभिजित एंटरप्राइजचे मालक आहेत, एशियन पेंटचे डीलर आहेत कळंब तालुक्याचे, तेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील। म्हणलं बघायला आलो, बोलतो नेमकं नाही मला नाही बोलता येत, बोला तुम्ही। दुरावस्था अत्यंत वाईट आहे। पूर्ण नालीतलं पाणी या रस्त्यावर रोज येतं आहे आणि इथं कमीत कमी 10 ते 12 टू व्हीलरवाले रोज पडतात। रोज कुणाचा हात मोडला आहे, कुणाचा पाय मोडला आहे आणि ह्या नालीतल्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे मच्छर आमच्या दुकानात भरपूर यायला लागलेत। आमच्या घरातले 2-3 पेशंट झालेत। लाख रुपयाच्या आसपास आमच्या दवाखान्यात पैसे गेले डेंग्यूसारख्या आजाराला। बार्शीपर्यंत आम्हाला रेफर केलं तर आणि लवकरात लवकर या रोडविषयी मी नगरपालिकेत मागच्या वेळेस बी सर्व व्यापाऱ्यांच्या सह्या घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं, त्याचं माझ्याकडे पोच आहे, फोटो काढून दिले होते आम्ही ह्या रोडचे ह्या पाण्याचे। पण नगरपालिकेने नंतर इलेक्शन लागलं खासदारकीचं, नंतर आमदारकी, त्यात काय लक्ष दिलं नाही। लवकरात लवकर तसं गायकवाड साहेब म्हणले की मार्च एंड पूर्वी हा रस्ता करून द्यावा, ही आमची सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे। असा एकच रस्ता आपण आता इथं पाहिला आहे, त्या पत्रकाराच्या रूपानं आपण इथं त्याने दाखवला आहे आपल्याला। असे रस्ते कित्येक आहेत की गावामध्ये जेणेकरून माणसाला नीट चालता येत नाही। अर्ध्या रस्त्यात वाहनं उभी असतात, अर्ध्या रस्त्यात माणसं चालतात, पलीकडं फेरीवाले असतात आणि पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा मोटरसायकलवाले आणि माणसाला चालायला आणि मोठ्या वाहनाला जायला मोठ्या रस्त्यावर इतकेच अवस्था। आणि अशा गल्ली बोळातले रस्ते जे आहेत, हा हम रस्ता मार्केटमधला म्हणजे मेन इथं भाजी मंडई बाजार आठवड्याला भरतो। बाजारपेठ इथली कळंबची मोठी असल्यामुळं इथला आठवडी बाजारसुद्धा फार मोठ्या प्रमाणात भरतो। ग्रामीण भागातून मजूर वगैरे संख्या भरपूर येते, त्याच्यामुळं हा एवढा रहदारीचा रस्ता असताना कित्येक वेळा त्यांना सांगितलं तरीसुद्धा हेच दुरावस्था आहे। नगरपालिकेमध्ये जायचं निवडून म्हणजे केवळ गुत्तेदारी करण्यासाठी जायचं, पण ज्या रस्ते जिथं पाहिजेत, ज्या आवश्यक आहेत ते रस्ते करण्याकडे कुणाचाही लक्ष नाही। अशा अवस्थेमध्ये आम्ही हे लक्ष वेधण्यासाठी आज तुमच्यासमोर येत आहोत। त्याच्यात आमचे शहराध्यक्ष सचिन आहेत गायकवाड, बापू मस्के आहेत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे शहाजानभाई आहेत, हन्नोरे साहेब आहेत। अशा प्रकारे आम्ही लक्ष वेधण्यासाठी हे केलेलं आहे। तरी हेच अवस्था प्रत्येक गल्लोबोळी आहे, जेणेकरून जिथं की लहान मुलं लेकरं स्कूल बसेस महिला शाळेमध्ये जात